कसं काय मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसवनकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही मध्ये. मित्रांनो, आपण आलो आहोत गोव्याला. गोव्याच्या क्लब बेंद्राच्या असोनोरा हॉटेलमध्ये आपण थांबलेलो आहोत आणि आता आपण पाहणार आहोत आपल्या हॉटेल रूम्स. इथं आपल्याकडे खाली इकडे आपली रूम आहे. हे खरं म्हणजे जरा आईबाबांना त्रासदायकच झालं आहे. इथे पण रूम्स इकडे मिळाले असते ना, इकडे चालले असते. आता खाली आहेत, त्यामुळे ॲक्च्युली प्रॉपर्टी फिरायला खूप सुंदर आहे खरं यांची, पण आईबाबांना त्रासदायक आहे. आधी जरा कल्पना असते ना अशी आहे तर त्यांना सांगितलं असतं सुरुवातीला, पण आपल्याला बाय चॉईस मिळत नाहीत ना. असं सगळं हे प्लांटेशन आहे आणि अशा इकडे रूम्स आहेत. ही अशी आपली रूम आहे बघा. लगेज ऑलरेडी यांनी ठेवलं आहे. इथे एक किचन दिलं आहे त्यांनी छोटंसं ओव्हन, आणि इथे सोफा वगैरे आहे, टी व्ही आहे, आणि इकडे बॅल्कनी आहे बाहेर बसायला. ओके, आणि इकडे इथे वॉशरूम आहे एक. आता आपल्याला सेकंड बेडरूम मिळाली आहे. त्याच्यामध्येच बाहेर इकडे पण बॅल्कनी आहे, बाहेर बसू शकता तुम्ही मस्तपैकी. खूप सुंदर प्लांटेशन आहे, खूपच छान. आयडिया मस्त आहे फ्लोरिंगला करायला. ह्यूज आहे, ह्यूज. म्हणजे ॲक्च्युली माझ्या मते नाही, कमीत कमी प्रॉपर्टी 10 एकरची असेलच असेल. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो बाहेर जेवायला म्हापसाला. फिश खायचं प्लॅनिंग झालं आहे आणि इथे तशी काय फिश मिळत नाही. जेवण चांगलं आहे. आई बाबा तर जेवत आहेत आता आतमध्ये, त्यांच्यासाठी मागवलं आणि आम्ही आता बाहेर चाललो जेवायला. सगळे आतमध्ये कम्प्लिटली इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरतात ते. इकडे पण इलेक्ट्रिकल स्कूटर आहे. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, सगळ्या व्हेकल्स आहेत ना पार्किंगमध्ये, आतमध्ये कुठलेही व्हेकल चालवायची नाही. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत म्हापसाला. हॉटेल सत्तेरामध्ये चाललो आहे. ॲक्च्युली इकडे ही पार्किंग आहे, पण ही नो पार्किंग आहे. आपण गाडी पार्किंगमध्ये लावली आहे, प्रॉपर पेड पार्किंग आहे. त्याच्या पलीकडे टॅक्सी स्टँडच्या पेट्रोल पंपाच्या अपोजिट. आणि आता आपण चाललो आहे जेवायला सत्यहिरामध्ये. बाजूला एक छान मंदिर आहे. आणि ॲक्च्युली यांचं जे हॉटेल आहे ना, यांचं जे नंतर फूड सर्व करतात ना, त्याचं नाव रुचिरा म्हणून आहे. रुचिरा बार अँड रेस्टॉरंट म्हणून आहे. त्या व्यतिरिक्त यांचं प्युअर व्हेज हॉटेल पण आहे, बाजूलाच आहे. त्याचं एंट्रन्स वेगळं आहे आणि नॉनव्हेजचं एंट्रन्स वेगळं आहे. आता आपण इकडे मागवलं आहे स्क्विड मसाला मागवला आहे. त्या व्यतिरिक्त किंगफिश मागवलं आहे. स्वराने आमच्या प्रॉन मागवलं आहे. आणि ॲक्च्युअली आम्ही ह्याच्यावरती पण इकडे जेवलेलं. जेवण खूप चांगलं असतं. स्पेसिफिकली फिश असतात ते अगदी फ्रेश असतात. त्यामुळे आम्ही इकडे आलो आणि जर आपल्याला नॉनव्हेज खायचं असेल तर आम्ही आवर्जून ना ह्याच हॉटेलला भेट देतो. मित्रांनो, इकडे स्वराची प्रॉन्स फ्राय आलेली आहे आणि इकडे आलेली आहे मुलीची सुरमई. इकडे मिरची सुरमई पण आलेली आहे. स्वीट सागोती दोन डिश आहे. आज आमचं असं गोव्याचं झालेलं आहे. हां,
तूट पुढं कसं जेवण आहे ते आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देतो थोड्या वेळाने. मित्रांनो अतिशय सुंदर टेस्ट आहे सगळ्या जेवणाची आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा मेनू पण बेफाट आहे आणि फिश एकदम फ्रेश आहेत. जर तुम्ही गोव्याला आणि खास करून म्हापसात आलात तर नक्की या सत्यहीरा हॉटेलला भेट द्या. मित्रांनो हा आपला व्हिडिओ फार असा मोठा आपण केलेला नाही कारण आपल्या मोबाईलची बॅटरी अगदी डाऊन होत आलेली आहे आणि आपण मोबाईलची बॅटरी सेव्ह केली कारण आपल्याला परत इकडे यायचं होतं हॉटेलला आणि मध्येच जर आईबाबांचा फोन आला आणि जर आपला मोबाईल स्विच ऑफ असेल तर ते उगाचच टेन्शनमध्ये येतील. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मी विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय. आणि हो नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोव्याला जिथे छान छान ठिकाणं फिरलो आहेत त्याचा आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवू.